मी रस्त्यानं चाललो होतो, अचानक एका घरातनं मला भांडणाचा आवाज ऐकू आला. भांडण नवरा बायकोचं होतं. आता सभ्यतेचा संकेत असं सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये. पण विषय इतका चांगला होता की दोन्ही कान आपोआप तिकडे गेले. बायको तावातावानं नवऱ्याला सांगत होती, हे बघा यावेळी मी तुमचं काही ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. नवरा म्हटला, तुला काय कळतंय, दवाखाने ओस पडले, काही झालं तरी इंजिनियरच. बायको म्हणजे अजिबात ऐकणार नाही, डॉक्टर. नवरा म्हणे इंजिनियर. भांडण एवढं वाढलं की त्यांचा आवाज ऐकून शेजारी पाजारी गोळा झाले. काय शेजारी नवऱ्याच्या गटाचे, काय शेजारी बायकोच्या गटाचे. एक गट म्हणे बरोबर आहे वहिनी, तुमचं डॉक्टरच करा. दुसरा म्हणे बरोबर आहे काका, इंजिनियरच करा. गर्दी एवढी वाटली, घरातली गर्दी अंगणात आली, अंगणातली गर्दी रस्त्यात आली, वाहतूक खोळंबली, गाडीतली माणसं उतरून विषयात सामील. बरोबर आहे डॉक्टरच करा, बरोबर आहे इंजिनियरच. तेवढ्यात कोणीतरी पोलिसांना फोन केला, वाहतूक खोळंबलीये. पोलीस धावत धावत आले, सगळी गर्दी बाजूला केली. विषय काय? नवरा बायको जवळ पोचले, काय विषय काय? नवरा म्हटलं, हे बघा हिचं मी अजिबात ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला इंजिनियरच करायचंय. बायको म्हटली, त्यांचं ऐकू नका हो, डॉक्टरच करायचंय. तो फौजदार म्हणला, तुम्ही दोघं जरा गप्प बसा, पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या समोर बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचंय. बायको लाजत म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे.